भरपूर प्रवासानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. मनोकामना देवीच्या दर्शनासाठी जात असताना एक 10 किमी अंतरावर आम्ही एका हॉटेलमध्ये सर्वजण थांबलो होतो. तर त्या ठिकाणी मस्तपैकी आम्ही नाश्ता केला, चहा घेतला आणि पुढचा आमचा प्रवास हा आपला देवीच्या दर्शनासाठी आम्ही निघणार होतो. तर आमच्यासोबत आमची सर्व फॅमिली, आईवडील, मेवणी, आमची कन्या, मिसेस आणि त्यांच्यासोबतचा हा सुंदर असा प्रवास, सुंदर अशी आठवणी. तर सकाळचं जे वातावरण होतं खूप धुके या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ऊन तर काय, ऊन आम्हाला गेले 15 दिवस आम्हाला ऊन अक्षरशः म्हणजे उन्हासाठी आम्हाला वाट पाहावी लागली. तर सगळीकडं असं दाट धुक्यांचं सावट आपल्याला पाहायला मिळते. तर हे नेपाळमधील जे शहर आहे, या शहरामध्ये एक आम्ही थांबलेलो आहोत आणि त्यानंतर सगळ्यांनी देवीच्या दर्शनासाठी जात असताना ध्वज किंवा त्याच पद्धतीने अशा अनेक जैन तयारी सगळ्यांची जोरात चालू झाली आणि तयारी झाल्यानंतर आम्ही संपूर्ण परिवारासहित आम्ही पुढच्या मार्गावर आम्ही निघणार आहोत मनोकामना देवीच्या दर्शनासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला यामध्ये नक्कीच कळवा. पुढचा जो प्रवास आहे आपला मनोकामना देवीच्या दर्शनाचा. तर पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन माहितीसहित, नवीन विषयासहित आपल्या किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जय शिवराय, जय शंभराजे. प्रभू श्रीरामांच्या घोषणेचा जय जयकार आणि जय श्रीरामचा नारा देत आम्ही सर्वजण निघालो नेपाळमधून आई मनोकामनाच्या दर्शनासाठी. तर एका हॉटेलसमोर आम्ही थांबलो होतो आणि तिथून हा पुढचा प्रवास. जय शिवराय मित्रांनो, जय शंभराजे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच आपल्या किल्ले दर्शन या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भन्नाट अशा नेपाळ भटकंतीचा अनुभव घ्या आणि एकदा तरी नक्कीच या वंदनीय भूमीला नक्कीच भेट द्या. जय शिवराय, जय शंभराजे. क्या बोल रहे इसको? हाँ? नेपाल गए क्या? सारंग गए. हा मित्रांनो, पोहे खाता का? पोहे. चला, पोहे खाऊन आता आम्ही गाडीत बसणार आहोत. तर सगळ्यांनी पोहेचा आनंद घेतला आणि आमच्या पाठीमागच्या बाजूला आहेत गडगडे काका. परत कोण म्हणायला नको की बाबा आम्हाला नाश्ताच दिला नाही, म्हणून पोहे देत असताना पण आम्ही व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. आणि या दाट धुक्यातून पुढच्या मार्गावर